नमस्कार. अमोल आणि अश्विनी दांडेकर यांच्यातर्फे मी गौरी देशपांडे आणि मी श्रीवल्लभ देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अमोलच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी भेटलो आहोत. अमोलच्या बाबांना गाण्याची खूप आवड होती आणि ती स्वतः पेटी सुद्धा वाजवत असत. तर त्यांना ही गाण्यांची मैफिल, त्यांना आवडणाऱ्या गाण्यांची ही मैफिल आणि त्याबरोबर ओघांनी आलेल्या आठवणी आपण आज ऐकणार आहोत. वाचत जरी आम्ही असलो तरी भावना अमोलच्या आहेत. त्याचबरोबर उपस्थित सगळ्यांना इथे वेळ काढून आल्याबद्दल एक बिग थँक्यू. मागचं शतक 50शीत होतं. विदर्भातलं वर्धा जिल्ह्यातलं एक छोटं गाव, पुलगाव जवळचं नाचणगाव. गावात एक प्रतिष्ठित पण अतिशय बेताची परिस्थिती असलेलं चित्पावन ब्राह्मण कुटुंब. मुख्य व्यवसाय शेती. विदर्भातली कोरडवाहू शेती, लहरी पाऊस, हाताशी 4 पैसे असावे म्हणून पुलगाव मिलिटरी डेपोमध्ये पत्करलेली एक तात्पुरती नोकरी. राहायला म्हणाल तर स्वतःच पण मोडकळीस आलेल्या छपराचा आसरा. तर या घरात 5 भावंड, यशवंत, सुधाकर, कुंदा, मुकुंदा आणि सगळ्यात लहान केशव. पैकी मुकुंद म्हणजे माझे वडील. गावात चांगल्या शाळेची सोय नव्हती म्हणून पुलगावला मिलिटरी डेपोच्या शाळेत जायचं, ज्याला लेबर कॅम्प म्हणत. 3-4 किलोमीटर रोज पायी शाळेत जायचं आणि घरची परिस्थिती बेताचीच म्हणून कधी डबा मिळाला तर मिळाला, नाहीतर जयरामजी की. वर्षाकाठी शाळेसाठी 1 शर्ट आणि 1 पॅन्ट मिळायची. शाळेतून आलं की ती धुवून वाळत टाकायची की दुसऱ्या दिवशी तेच घालून शाळेत जायचं. पण या शाळेच्या आणि रोज शाळेला जायच्या इतक्या आठवणी आणि किस्से आहेत जे बाबांनी रंगून रंगून सांगितले आहेत. बरं, शाळेच्या रस्त्यात जाताना डबकी, बेडकं, खेकडे, विंचू अशा प्रकारे मित्रांबरोबर मस्ती करत शाळेत जायचं. आणि शाळेत पोहोचलं की मुलांनी बिगरी ते मॅट्रिक मधली शाळा जशी सांगितली आहे ना, अगदी तशी शाळा चालायची. दामले मास्तर ते चितळे मास्तर, सगळ्या प्रकारचे मास्तर शाळेत होते. आजोबांचा स्वभाव अतिशय तापट पण तितकाच करारी आणि जोडीला असलेली हिंमत. याचाच एक किस्सा आज आपण किस्सा म्हणून खरं ऐकत असू इथे, पण जेव्हा हा प्रसंग घडला असेल त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. गांधी हत्येनंतरचे ते दिवस. एक दिवस बाजारात जमाव जमला. दादा दांडेकर विरुद्ध 10-15 समाजकंटक. ते दादांवर धावून आले आणि दादांनी ताबडतोब परिस्थितीशी सामना करण्यास सिद्धता केली. पॅन्टला संघाचा पट्टा होता, तो काढला आणि हाताभोवती गुंडाळला. त्याचं चांगलं जाड जोड पितळेचं पक्कल मोठे समोर आलं आणि दादा सिद्ध झाले. ते ओरडले, जोरात ओरडले. तसा जमाव 4 पावलं मागे सरकला आणि जरबेच्या शब्दात दादा म्हणाले, हिम्मत असेल तर मला जरूर मारा, पण मला हात लावायच्या आधी स्वतःच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसून या. आहे हिम्मत? बस इतकं म्हणून दादांनी नियुक्त सिद्धची स्थिती घेतली. दादांचं ते रूप पाहून जमाव पळून गेला,
पण धावून आलेला एकही जण दादांच्या वाट्याला गेला नाही आणि दादांनीही कधी त्या मंडळीचा दुस्वास केला नाही. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे, माझा बाप वाघासारखा जगला, आणि मी म्हणतो माझा बापही ढाण्या वाघासारखा जगला. खास करून त्यांनी ज्या धीराने कर्करोगाशी सामना दिला त्याला खरं हिंमतच लागते. बाबा खरं तर 85% वेटनरी डॉक्टर, त्यांचं शेवटचं 1 वर्षाचं अप्लाइड मेडिसिन तेवढं राहिलं होतं. त्यामुळे आम्हाला जरी क्लिनिकल भाषेतले रिपोर्ट कळत नसले तरी बाबांना तो रिपोर्ट सगळा व्यवस्थित कळायचा. आत काय चालू आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण ते अतिशय शांतपणे आणि धीराने प्राप्त परिस्थितीला सामोरे गेले. आजोबांचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय होता. आईचे छत्र वयाच्या 10व्या-12व्या वर्षी हरवलं. फार वाईट दिवस अनुभवले. सगळंच कुटुंब या धक्क्यातून हळूहळू सावरलं. पण जीवनातला आनंद मात्र मानण्यात असतो. ते म्हणतात ना, हॅपीनेस इज द स्टेट ऑफ माइंड. तेव्हा बेताचीच परिस्थिती जरी असली तरी बालपणीचा काळ तो सुखाचा, असेच ते दिवस होते. नाचणगावला आमच्या राहत्या वाड्यात विहिरीच्या बाजूला एक टाकं आहे. ते आजही तसंच आहे जसं ते 60-65 वर्षांपूर्वी होतं. त्या टाक्याची होई बस. कुणीतरी कुठून तरी स्टिअरिंग घेऊन येईल किंवा कुठलीही गोल वस्तू जी स्टिअरिंग म्हणून चालेल, आणि मग काय, यवतमाळला जायचा खेळ रंगेल. या टाक्यात या शतकातली श्रेष्ठ गाणी म्हटल्या गेली. त्या काळातली काही गाणी सादर करतायत दीप्ती आणि आसावरी. माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. भीमा आम्ही सादर करत आहोत एक मेलडी. तुझ्या गळ्यात
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला चल रे दादाच्या हातला तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुझ कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला तुझ कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला वेड लागले दादाला वेड लागले दादाला मला कोणाचे ताईला रिमझिम पाऊस पडे सारखा रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणीच उकडे कपाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा तरुवर भिजले भिजल्या वेली ओली चिंबराधा झाली तरुवर भिजले भिजल्या वेली ओली चिंबराधा झाली चमकून लवता वरती बिजली चमकून लवता वरती बिजली दचकून माझा पूर उडे कबाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा रिमझिम पाऊस पडे सारखा खरं तर रेडिओ नव्हता. खूप उशीर आला. आजोबांना उगाच गाणी वगैरे ऐकलेली आवडत नव्हती, पण या सगळ्या भावंडांना गाण्याची फार आवड.
बाबांना खास करून नाट्यसंगीत खूप आवडायचं. वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेक ही त्यांच्या खास आस्थेची नावं. रिझर्व्ह बँकेत त्यांचे एक मित्र होते, विलास लाभे. त्यांच्यामुळे नाट्यसंगीताची आवड अधिक वृद्धिंगत झाली. ते सांगायचे देखील, अरे आम्हाला पंडितजी वगैरे कसे समजले? विलासमुळे. मॅट्रिक झाल्यावर पुढच्या शिक्षणाच्या निमित्ताने ते नागपूरला गेले ते कायमचेच. नागपूर शहरावर मात्र त्यांचे विशेष प्रेम. घरी टेप रेकॉर्डर आला तो दिवस. मी लहान होतो, 3री-4थीत असेल. उन्हाळ्याचे दिवस होते आणि नागपूरला बाहेर पेटलेलो. एका शनिवारी बाबा घरी आले आणि त्यांच्या स्कूटरला एक भला मोठा बॉक्स बांधलेला होता. बाबा सोडून आम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला की या मोठ्या बॉक्समध्ये असेल तरी काय. मग आम्ही सगळे बेडरूम मध्ये जमा झालो आणि बाबांनी एक लाल स्टूल ओढलं आणि स्विच बोर्ड खाली ठेवलं आणि मग त्या स्टूलवर तो मोठा बॉक्स ठेवला आणि त्या खोक्यातून एक टेप रेकॉर्डर बाहेर निघाला. नॅशनल पॅनासॉनिक कंपनीचं ते टेप रेकॉर्डर होतं. त्याला 2 अंगचे स्पीकर होते. ते प्लग इन केलं, त्यात कॅसेट घातली आणि काही सेकंदातच ते टेप रेकॉर्डर खणखणीत आवाजात गाऊ लागलं. ते वसंतराव देशपांडेंच्या आवाजात. तर पुढे वसंतराव देशपांडेंचा विषय आलाच आहे, तर आपण काही नाट्यगीतं ऐकूया. ओंकार सादर करतोय 2 नाट्यगीतं वसंतराव देशपांडेंनी गायलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेक यांनी स्वरबद्ध केलेलं. कटार काळजात घुसली मधील एक पद आणि दुसरं म्हणजे बालगंधर्वांनी गायलेलं. तबल्यावर साथीला मुक्तेश कुवळेकर आणि आज आपल्याला एक विशेष पाहुणे लाभले आहेत, पेटीवर अभिजित बॅनर्जी.
मिटता मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल होय बाली भूंग 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 पर सोडिना दास गुंजनात तन गे छंद मकदान गे छंद गे छंद मकदान गे हान बिंद मकदान गे हान बिंद मन सेवना नंद स्वच्छंद नून गे छंद मकदान गे छंद गे छंद मकदान गे छंद गे छंद गे छंद वसंतराव देशपांडेंचं गाणं म्हणजे हे गाणं फार विशेष आहे. एक 2 साली लावले त्या गाण्याला अभिषेकी बुवांनी. एक म्हणजे मंत्रमुग्ध करणारं आणि दुसरं म्हणजे हे रोमांचक. फारच सुंदर ओंकार. पुढे ऐकूया पुढचं पद.
मिळणे म्हणजे खरंच परवडी नाही का? संगीतावर मात्र बाबांचे खरे प्रेम होते. त्या काळी जेव्हा 1200 ते 1500 रुपये पगार होता, त्या काळात 1200 रुपयात एक टेप रेकॉर्डर आणि 2 स्पीकर म्हणजे 80च्या दशकात ही चैन होती. पण शेवटी हौसेला मोल नसतं. बाबांना नाट्यसंगीत आवडायचं, त्यामुळे साहजिकच सुरुवातीच्या काळात त्याच्या खूप कसेट होत्या आमच्या घरी. त्यामुळे माझ्यावर नाट्यसंगीताचे म्हणजे उपशास्त्रीय संगीताचे संस्कार कानावर झाले. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मी त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा आम्ही दोघांनी मी वसंतराव मधली सगळी गाणी ऐकली. ती मात्र बाबांबरोबरची अखेरची मैफल ठरली. 84 ते 86 पर्यंत ज्या काही कॅसेट्स घरी होत्या त्या सगळ्या नाट्यसंगीताच्याच. त्यातला एकमेव अपवाद म्हणजे अनुप जलोटाची भजन संध्या. त्यामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कालेकर, रामदास कामत, ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, माणिक वर्मा, पंडित भीमसेन जोशी इत्यादी गायकांची गायकी फार कानावर पडली. कानावर संस्कार झाले ते उपशास्त्रीय संगीताचे. त्यामुळेच रागदारीतून कोणी तानाला घेऊन गात असेल तर कान पटकन टवकारतात. नाट्य संगीत से विदा लेते हुए चलते हैं एक ऐसे मोड़ पर जहां सुनाई दी थी एक दर्द भरी आवाज. अपने समय में ये गजल के बादशाह माने जाते थे, तलत महमूद. यहाँ तक कि ऐसा कहा जाता है कि मेहदी हसन, जिन्होंने आगे जाके गजल के क्षेत्र में अपना नाम मशहूर किया, उन्होंने भी तलत महमूद से ही प्रेरणा ली थी. तलत महमूद के दर्द भरे नगमों की 2 कैसेट थी, एक सोलो और एक आशा भोसले के साथ. इसी के साथ हमारे यहाँ गीता दत्त के गाने की भी एक कैसेट थी. अब नाट्य संगीत से अलग ही मोड़ था. इस मोड़ पर मेरे भाई ने तलत महमूद को पसंद किया तो मुझे गीता दत्त की आवाज ने लुभाया. साथ ही कुछ गाने लता के भी थे, तो कहीं आर पार, CID, मिस्टर एंड मिसेस 55 जैसे पुरानी फिल्मों के कैसेट्स भी थे. तो चलिए तलत महमूद से शुरू कर सुनते हैं कुछ हिंदी गीत. पेश कर रहे हैं अर्पित, अनूप और देव. सबसे मधुर वो गीत जिन्हें, सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं, हम दर्द के सुर में गाते हैं. जब हद से बिगड़ जाए खुशी, आंसू भी छलकते जाते हैं, आंसू भी छलकते आते हैं. है सबसे मधुर वो गीत. कांटों में खिले हैं फूल हमारे, रंग भरे अरमानों के, रंग भरे अरमानों के. कांटों में खिले हैं फूल हमारे, रंग भरे अरमानों के, रंग भरे अरमानों के. जो इन कांटों से दामन को बचाए जाते हैं, दामन को बचाए जाते हैं. है सबसे मधुर वो गीत. जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए, ढूंढा या वही
जलते हैं जिसके लिए, जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के लिए तू आया हो वही गीत में तेरे लिए, जलते हैं जिसके लिए। दर्द बन के जो मेरे दिल में रहा जल न सका, जादू बन के तेरी आँखों में रुका चल न सका। दर्द बन के जो मेरे दिल में रहा चल न सका, जादू बन के तेरी आँखों में रुका चल न सका। आज आया हूँ वही गीत में तेरे लिए, जलते हैं जिसके लिए। तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती। तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती। एक ख्वाब सा देखा है ताबीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती। तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती। फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है। फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है। फिर वही शाम तस्वीर तेरे पहलू में मिठा जाएगा, फिर तस्वीर तेरे पहलू में बिठा जाएगा। फिर गया वक्त घड़ी भर को लौट आएगा, दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई है। फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने को तेरी याद चली आई है। फिर वही शाम। बरं, आता गझलचा विषय निघालाच आहे, तर पुढे एक टाइमलेस गझल ऐकूया. फक्त त्याआधी इतकं सांगतो
की बाबांना गझल गायकांमध्ये सुरुवातीला गुलाम अली जरी आवडत असले तरी नंतर जगजीत सिंग त्यांच्या आवडीचं होता. तर पुढील गझल सादर करतोय अनूप.
आहे बाबांच्या आवडीची काही हिंदी गीतं. प्रथम लता मंगेशकरांनी गायलेलं गीत सादर करणार आहे नेहा. त्यानंतर गीता दत्त यांनी गायलेलं गीत सादर करते गौरी. तर येशुदास यांनी गायलेलं गीत आपल्यासमोर सादर करणार आहे अर्पित. रस की फुहार लाई, आँखियों में प्यार लाई, ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, आँखियों में प्यार लाई, ओ सजना. प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाबों में खो गए. ऐसी रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाबों में खो गए. सावली सलोनी घटा जब जब छाई, सावली सलोनी घटा जब जब छाई, अखियों में रहना गई निंदिया न आई, ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार आई, अखियों में प्यार लाई, ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार आई, अखियों में प्यार लाई, ओ सजना. ठंडी हवा काली घटा ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना चे जिया घूम के. ठंडी हवा काली घटा ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना चे जिया घूम के. मैं जो चली दिल ने कहा और जरा झूम के, प्यार लिए डोले हसीना चे जिया घूम के. ठंडी हवा काली घटा आ ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना चे जिया घूम के.
गई, लौट गई जुल्फ मेरा होठ मेरा चूम के, प्यार लिए डोले हसीना च जिया घूम के। ठंडी हवा काली घटा ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना च जिया घूम के। कोई आज घटा बरस जरा धूम से, प्यार लिए डोले हसीना च जिया घूम के। ठंडी हवा काली घटा ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना च जिया घूम के। ठंडी हवा काली घटा ही गई झूम के, प्यार लिए डोले हसीना च जिया घूम के। जहाँ पहली बार
शाम ढले मैं पलकन डगर बुहारूंगा तेरी राह निहारूंगा जब दीप जले आना जब शाम ढले आना. हे गाणं बाबांच्या फार आवडीचं होतं. त्याची दोन कारण. एक तर हे त्यांच्या ऐन तारुण्यातलं गाणं होतं आणि हे गाणं ज्या रागावर आधारित आहे राग यमन हा त्यांचा विशेष आवडीचा राग होता. त्याचबरोबर भीमपलास, केदार आणि राग देस हेही त्यांच्या फार आवडीचे राग होते. काळ थोडा आणखीन पुढे गेला. 1987 त्या काळात मराठी उपशास्त्रीय भाव आणि भक्ती संगीतात एक नाव फारच गाजलं. पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य पंडित अजित कडकडे. त्या काळी त्यांचे भक्ती, नाट्य आणि भाव संगीताचे अनेक अल्बम्स गाजले. 1988च्या गुढीपाडव्याला बाबांचं बोट धरून तात्या टोपे नगरला मी अजित कडकडेंच्या कार्यक्रमाला गेलो होतो. प्रत्यक्ष ऐकलेली ती माझी पहिली मैफल. तर ऐकूया अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेलं आणि अजित कडकडे यांनी गायलेलं एक गाणं. घेऊन येतो आहे ओंकार. चंद्र चांदणे
चंद्र चांदणे सरले आता 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 निरस जाहली जीवन गाथा निरस जाहली जीवन गाथा त्या भेटीतील अमृतधारा त्या भेटीतील अमृतधारा तुझा विना विषधारा होती सजल नयन गीतहार बरसती सजल नयन गीतहार बरसती थकले पैंजण चरण ही थकले थकले पैंजण चरण ही थकले वृंदावनचे मोहन सरले वृंदावनचे मोहन सरले तुझ्या स्मृतीची फुले प्रेमले तुझ्या स्मृतीची फुले प्रेमले अजून उखाणे मला घाली सजल नयन गीतहार बरसती भावगंध त्या जळी मिसळती भावगंध त्या जळी मिसळती सजल नयन गीत सजल नयन गीत सजल नयन गीतधार बरसती. साथी करता परत एकदा टाळ्या झाल्या. तर अशोकजी पत्की त्यांचं हे गाणं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी वर्सटाईल गाणी संगीतबद्ध केली. तर अशोक पत्की हे आमच्या घरात एक जिव्हाळ्याचं नाव. दूरदर्शनच्या जमान्यात एक जाहिरात यायची. अशोकजींनी ही जाहिरात भटियात रागात बांधली होती. तर आपण 90च्या दशकात जायला सज्ज होऊ.
तर बाबांमुळेच, पण काहीसं उशिरांनी माझ्याकडे आलेलं एक नाव, माणिक वर्मा. मी ग्रॅज्युएट झालो होतो आणि पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जाणार होतो. त्याच्या आसपासचे दिवस HMVचा माणिक वर्मांचा बहरला पारिजातदारी, तसंच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वराभिषेक नावाचा कॅसेट संच बाबांनी आणला होता. सुरुवातीला मला काही खूप अपील झालं नाही. मी थोडंफार ऐकलं असेल, पण खूप नाही, आणि मी पुण्याला आलो. पुण्यात एक दिवस रविवार संध्याकाळी मी ढाणूकर मधून येत होतो. ते माझ्या कानावर एक स्वर ऐकू आले. मी खूप अस्वस्थ होऊन गाडी थांबवली. मी हे ऐकलं आहे, पण लक्षात येत नव्हतं कुठलं गाणं आहे, कुणी गायलं आहे. बेचैन होऊन आवाज जिकडून येत होता तिकडे गेलो. तो ढाणूकर हॉलमधून माणिक गीते सादरकर्त्या आशा खाडीलकर असा कार्यक्रम सुरू होता. बरं, आज जातो म्हटलं तर 15-20 रुपयाचं तिकीट होतं. मग काय, बाहेरात फाटकातच उभा राहिलो. माझ्याबरोबर माझा एक मित्र अभिजितही होता. संपूर्ण कार्यक्रम बाहेर उभा राहून ऐकला. पण त्या दिवसानंतर माणिक वर्मांची गाणी आवर्जून ऐकू लागलो आणि संगीतातला एक वेगळाच आनंद मिळाला. अत्यंत साधा पण सच्चा आणि मधुर स्वर, माणिक वर्मा. सुट्टीत नागपूरला आलो की या दोन्ही कॅसेट ऐकणे हा एक अलिखित नियम झाला होता. बरेचदा बाबांना वेळ असेल तर तेही येऊन बसत संगतीला. मग काय, मैफिल रंगायची. माणिक वर्मांची 2 गाणी सादर होत आहेत, आसावरी आणि उमा.
मराठीवर सारेगमप चालू झालं तेव्हा आई बाबा ठाण्याला आले होते. त्यामुळे बाबांबरोबर सारेगम पाहिलं की ते अधिक सुरेल वाटायचं आणि त्याची मजा द्विगुणित होईल. एक एक गाणं ऐकणं आणि त्यावर परीक्षकांच्या कमेंट्स आणि मग त्यांचा आमची त्याच्यावर चर्चा व्हायची. पंडितबाई अति करतात ना, असं आमचं दोघांचंही ठाम मत होतं. पण यातूनच पंडितजी म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी अधिक उलगडत गेले. विशेषतः अनिरुद्ध जोशी खूप पंडितजींची गाणी गायचा. त्यातून बाबांच्या संगतीने पंडितजींच्या गाण्याची गोडी अधिक घट्ट झाली. खरं तर पंडितजींची गाणी काही मी पहिल्यांदा ऐकत नव्हतो, पण गाणं बरेचदा रिडिस्कवर होतं तसं झालं. आणि योगायोग असा की आई आणि बाबा नर्मदा परिक्रमेला निघायच्या आधी ठाण्याला आले होते आणि ठाण्याहूनच त्यांनी ओंकारेश्वरसाठी प्रयाण केलं. तेव्हाच कट्यार काळजात घुसली हा चित्रपटगृहात रुजू झाला होता. आम्ही सगळेच गेलो होतो हा चित्रपट बघायला. बाबांच्या शेजारी बघून सगळा चित्रपट पाहिला, त्यातली गाणी ऐकली आणि मंत्रमुग्ध होऊन बाहेर पडलो. कट्यार काळजात घेऊन कट्यारमधलं घेई छंद मकरंद आपण ऐकलंच आणि आता ओंकार सादर करतोय पंडितजींची एक अजरामर रचना. अबीर गुलाल उधरी तरंग, अबीर गुलाल उधरी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधरी तरंग रंग रंग, अबीर गुलाल उधरी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिव आम्ही जात हीन, उंबरठासी कैसे शिव आम्ही जात हीन, रूप तुझे कैसे पाहू जात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू जात आम्ही दीन. पायरी शिदंग हो गाऊनी अभंग, पायरी शिदंग हो गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधरी तरंग रंग रंग, अबीर गुलाल उधरी तरंग. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पायात अंग अंग नाचू, चंद्रभागेच्या पायात अंग अंग नाचू. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, भूमी निसर्ग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधरी तरंग रंग रंग, अबीर गुलाल उधरी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन एकी,
आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सुखामणे नाम घेतो सुखामणे नाम घेता भक्त होती गंगा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगा अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगा अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गेल्यावर या आवडींना तिथल्या सांस्कृतिक वातावरणामुळे तर आणखीनच खत पाणी मिळालं. सुधीर फडकेंनी गायलेलं आणि वसंत पवारांनी संगीतबद्ध केलेलं बाबांचं हे एक अतिशय आवडीचं गाणं परत एकदा सादर करतोय ओंकार. पंखावरून फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात एक वार पंखावरून फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात धरेवरी अवघ्या फिरलो धरेवरी अवघ्या फिरलो निळ्या अंतराळी शिरलो निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये नालो कधी चांदण्यात कधी चांदण्यात एक वार पंखावरून फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात मुका बाबरा मी भोळा पडेन का तुझी डोळा मुका बाबरा मी भोळा पडेन का तुझी डोळा मलिन पडे कैसा येऊ तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात एक वार पंखावरून फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात. वसंतराव देशपांडे ते बाबूजी ते कडकडे रेंज बघा म्हणजे नाट्यसंगीत भावसंगीत आणि भक्ती संगीत परत एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. नवी पिढी जशी संगीतात आली तशी ती घरात देखील आली आणि ती बालगीतं सुद्धा बाबांनी खूप एन्जॉय केली. आसावरीचं वय जसं जसं वाढत गेलं तशा वाढत्या क्रमाने आलेली ही गाणी. गाण्यांचे शब्द संदीप खरे तर संगीतकार आहेत सलील कुलकर्णी. 3 बालगीतं सादर करतायत मिनियापोलिसचे बाल कलाकार श्रवी निवसरकर, अवंतिका गोसावी आणि रिया कुलकर्णी.
सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा देते कोण देते कोण देते कोण देते कोण सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा मध खाते माशी दरे सोंदेमध्ये डंक चिकटला कोणी त्याच्या पायाखाली डिंक देते कोण देते कोण देते कोण देते देते कोण देते कोण देते कोण देते रूम तारा रूम तारा रूम तारा नागोबाच्या पानावर धाचा आकरा खेकरच्या प्रवासाचा नाकाशा वाकरा नागोबाच्या पानावर धाचा आकरा खेकरच्या प्रवासाचा नाकाशा वाकरा कवंडाला चिक आणि आलूला खास कोणी नाही बघे तेरी लाजरूला लाज देते कोण देते कोण देते कोण देते देते कोण देते कोण देते कोण देते रूम तारा 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 रूम तारा
ही बालगीते इतकी छान लिहिली आहेत की अगदी सगळ्यांच्या कोणी म्हणत असेल तर आपण आपोआप त्यांच्याबरोबर म्हणायला लागतो आणि एकदा शाळेत गेल्यासारखं वाटतंच नक्कीच. तर पुन्हा एकदा या बालकलाकारांचं टाळ्या वाजून कौतुक. तर याचं विशेष कौतुक, कारण की ट्रॅक एक्सपेक्टेड सारखा वाजत नव्हता तरी पण तिने कुठेही मिस नव्हता, बरोबर ते गाणं गायलं. गुड जॉब. तर बाबांनी आम्हाला नेहमी सकारात्मक विचार करायला शिकवलं आणि बाबांच्या संगीत विषयक आठवणी तर येत राहतीलच, पण आजच्या या मैफिलीपुरता आपण एका सकारात्मक गाण्यावर थांबूया. अटल बिहारी वाजपेयींचं हे गीत सादर होईल आणि त्यानंतर नर्मदाष्टकाने आपण या मैफिलीची सांगता करूया. सगळे कलाकार, वादक आणि ज्यांचं सहाय्य या कार्यक्रमासाठी मिळालं त्या सगळ्यांना दांडेकर कुटुंबाकडून खूप खूप धन्यवाद. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल
जातकारी वारि संयुतं कृतान्त दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्च कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्यये महाभये मृकण्ड सूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुलिक्षितं यदा मृकण्डसूनु शौनकासुरारिसेवि संसदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते शटे नटे तुरंत पाप तापहारि सर्व जन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् नमामि मात नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे पुन्हा एकदा इथे सगळ्या उपस्थित लोकांना सगळे कलाकार साथीदार आणि ज्यांचं साह्य या कार्यक्रमासाठी लाभलं यांना दांडेकरांकडनं खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपण्याआधी मी केदारला विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्याचं मनोगत प्रस्तुत करावं. घाबरू नका, मी गाणं नाही म्हणणार, माझं पिंड नाही गाणं म्हटलंच नाही, मनोगत नाही काही असं मी इथं आलो मी गाणं वगैरे नाही म्हणणार आहे. तर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. खूप छान कार्यक्रम झाला हा अमोल, अश्विनी, असावरी, खूप कौतुक तुमचं. बाबांच्या आठवणीमध्ये एवढा छान कार्यक्रम आयोजित केलास. तर आम्ही इथं सगळे उपस्थित असलेल्या सर्वांनी मिळून तुझ्या बाबांच्या स्मरणार्थ आम्ही पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काही देणगी दिलेली आहे. सर तू इकडं 2 मिनिटं यावंस. आणि त्यांनी हे थँक्यू लेटर दिलेलं आहे. सो बाबांच्या स्मरणार्थ आमच्या सगळ्यांकडनं छोटेसे फुल न फुलाची पाकळी. मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि थोडासा भाऊक क्षण पण आहे जरा. पण म्हणजे हे खूप मोठं काम आहे. म्हणजे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये त्यांची मागच्या वर्षी सर्जरी झाली होती आणि मी तेव्हा लकीली होतो तिथे, त्याच्यामुळे दीनानाथ हॉस्पिटल खूप पाहिलं, अनुभव घेतला.
अत्यंत सगळ्या प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती अत्यंत चोख आहे तिथे. त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू. माझ्याकडे शब्द नाही आहे काय एक्सप्रेस करावं करत या मोमेंटला कळत नाही आहे, पण बिग थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो ईच अँड एव्हरी वन प्रेझेंट. सो थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू फॉर द म्युझिकल ट्रीट. आणि आता सगळे जेवायला